माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेण्यात आलेली आहेत। आपण बघतोय मुख्यमंत्र्यांची शिफारस आणि त्यानंतर ही कोकाटेंची खाती काढण्यात आलेली आहेत आणि ती अजित पवारांकडे सर्व खाती सुपूर्द करण्यात आलेली आहेत। नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरण माणिकराव कोकाटेंना भोवलेलं आहे। त्यांच्या विरोधात कोर्टाने 2 वर्षांची त्यांची शिक्षा देखील त्यांना सुनावली आहे आणि अटक वॉरंट देखील काढलेला आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। कोकाटेंकडची सर्व खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेली आहेत। राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी राज्यपालांनी देखील मान्य केलेली आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना भोवलेलं आहे। आता कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। खरं तर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे। आता हायकोर्टातून दिलासा न मिळाल्यास कोकाटे तेव्हा राजीनामा देतील। राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का आहे। कोकाटेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांकडे सोपवण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेण्यात आलेली आहे। हायकोर्टातून दिलासा न मिळाल्यास मात्र कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देतील। मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर क्रीडा खातं अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे आणि अटकेची टांगती तलवार देखील त्यांच्या डोक्यावर आहे। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर आरोप आहे। त्यांनी मुख्यमंत्री कोट्यातील अल्पगटातील 2 सदनिका लाटल्या, त्यांनी आणि त्यांच्या भावानी, असं हे सगळं प्रकरण आहे। त्यानंतर अटक वॉरंट निघाल्यानंतर मात्र फडणवीसांनी खातं काढण्याची शिफारस राज्यपालांनी देखील मान्य केलेली आहे आणि क्रीडा खातं आता अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकूणच महायुती सरकारला मोठा धक्का आहे। विरोधकांनी देखील यावरून आता राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर गंभीर आरोप आहेत। कोर्टानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील काढलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली आणि कोकाटेंची खाती काढण्यात आलेली आहे। फडणवीसांची खातं काढण्याची शिफारस राज्यपालांनी मान्य केली। त्यानंतर क्रीडा खातं हे अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मंत्रिपदावरून पायउतार होणं हे पक्षासाठी खूप मोठा धक्का आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची शिफारस राज्यपालांनी मान्य केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे। नाशिकमधील मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरण त्यांना भोवलेलं आहे।